नमस्कार मॅडम, सुस्वागतम. संग्राम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर सांगली आयोजित संवाद वर्गात लेखक कवी आपल्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत आजचे 10वे पुष्प विणण्यासाठी उपस्थित 10वी कुमार भारती पाठ्यपुस्तकातील पद्य 15 खोद आणखी थोडेसे या कवितेच्या कवयित्री सन्माननीय आसावरी काकडे मॅडम आज आपणाशी संवाद साधणार आहेत. सर्वप्रथम मी सौ वैशाली आडमुठे आमच्या प्रशालेच्या वतीने तसेच शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्रीयुत कदम सर, माझे सर्व शिक्षक सहकारी आणि विद्यार्थी या सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करते. सर्वप्रथम आपण सन्माननीय आसावरी काकडे मॅडम यांचा परिचय पाहूया. त्यांचं नाव आसावरी काकडे, शिक्षण बीकॉम MA मराठी आणि तत्वज्ञान या 2 विषयात त्यांनी MA ही पदवी संपादन केलेली आहे. मूळ गाव कोल्हापूर, पण सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांची प्रकाशित पुस्तके त्यामध्ये अनुमनु शिरू, ऋतुचक्र, टिकटॉक ट्रिंग, भिंगोऱ्या भिंग इत्यादी बालकविता संग्रह प्रकाशित आहेत. आकाश, आरसा, उत्तरार्ध, मी एक दर्शन बिंदू, लाहो, शपथ, सार्थ सहजीवनाची, स्त्री असण्याचा अर्थ इत्यादी कविता संग्रह प्रकाशित आहेत. तसेच तरीही काही बाकी राहील, बोल माधवी आणि लम्हा लम्हा इत्यादी अनुवादित कविता संग्रह त्यांच्या प्रकाशित आहेत. त्याचबरोबर कवितेभोवतीचं आकाश हा गद्य लेख संग्रह सुद्धा त्यांचा प्रसिद्ध आहे. त्यांना या लेखन कार्यासाठी 1992 साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार, गो. नि. दांडेकर स्मृती मृण्मयी पुरस्कार, नवी दिल्लीचा अनुवाद पुरस्कार, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा संत नामदेव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहेत. सर्वप्रथम आपण खोद आणखी थोडेसे या कवितेची चाल पाहू. या कवितेला चाल लावलेली आहे कवयित्री आसावरी काकडे यांची मैत्रीण आसावरी देशपांडे यांनी, आणि ही कविता स्वरबद्ध केलेली आहे त्यांचीच मैत्रीण अश्विनी बर्वे यांनी. चला तर आपण ऐकूया चाल. कविता खोद आणखी थोडेसे, कवयित्री आसावरी काकडे. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी. धीर सोडू नको सारी, हो धीर सोडू नको सारी, खोटी नसतात नाणी. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी. घट्ट मिटून ये ओठ, हो घट्ट मिटून ये ओठ, गाणे असते गमनी, आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी. मुठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी. झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे, झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे. उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे, बळ लागते थोडेसे. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी. धीर सोडू नको सारी, हो धीर सोडू नको सारी, खोटी नसतात नाणी. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, खाली असतेच पाणी, खाली असतेच पाणी. आता आपण खोद आणखी थोडेसे या कवितेची चाल ऐकली. यानंतर या कवितेच्या कवयित्री आदरणीय आसावरी काकडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी खोद आणखी थोडेसे या कवितेबद्दल व्यक्त व्हावं. आदरणीय आसावरी काकडे मॅडम. नमस्कार. यशवंतनगर हायस्कूल सांगली
आंतरजाल माध्यमाद्वारे आयोजित आजच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसमोर मला बोलायचं आहे. या कवितेवर मी आत्तापर्यंत वेगवेगळ्या कॉलेजेसनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात, शाळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिक्षकांशी बोलले होते. पण आजचा अनुभव मला वेगळा वाटतो आहे. आणि याच्या अगोदर मी ज्या पद्धतीने बोलले किंवा जे बोलले त्यापेक्षा आज जरा काहीतरी वेगळं बोलावं असा मी विचार केलेला आहे. आणि या कार्यक्रमाचे आयोजक वैशाली आडमुठे यांनी मला वेळोवेळी याच्याविषयी संपर्क साधून मला माहिती दिली. तर या कवितेच्या विषयी बोलण्यापूर्वी मी या कुमार भारती या पुस्तकाविषयी बोलायला मला आवडेल. हे कुमार भारती हे पुस्तक अभ्यासासाठी नेमलेलं आहे आणि त्याच्यात ते खास विद्यार्थी 10वीचे विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून त्याची निर्मिती केलेली आहे. तर यामध्ये आपण सहसा अभ्यास करताना जो धडा किंवा कविता आपल्याला वाचायची असेल किंवा शिकायची असेल तेवढीच फक्त आपण वाचतो. म्हणजे मी शाळेत असताना तसंच करत होते. पण पुस्तकाची म्हणजे ते अभ्यासक्रमासाठी निर्माण केलेलं पुस्तक आहे, त्याच्या आधीची म्हणजे प्रस्तावना, मनोगत किंवा त्याच्या मागचे हेतू वगैरे हे काय आहे हे जर कळालं तर अधिक चांगलं आपल्याला समजून घेता येईल असं मला वाटतं. तर आता म्हणजे मुलांनी अशी एक स्वतःला सवय लावून घ्यावी असं मी सुरुवातीचा एक सूचना देते सगळ्यांना, की जे मला खूप उशिरा कळलं ते आता मुलांनी लक्षात घ्यावं, की कुठलंही पुस्तक हातात आल्यानंतर त्याची प्रस्तावना, मनोगत जे काही असेल, अर्पण पत्रिका असते किंवा अजून काही माहिती असते ती सगळी वाचावी. म्हणजे त्या पुस्तकाविषयी आपल्याला अधिक चांगला दृष्टिकोन निर्माण होतो आपला आणि मग आपण पुस्तक वाचावं किंवा आधी पुस्तक वाचलं तर नंतर तरी ते सगळं वाचावं. पाठ्यपुस्तक जे बनवलंय त्यामध्ये प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे की या पाठ्यपुस्तकाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाठाखालील स्वाध्यायाचे स्वरूप आणि रचना वैविध्य. म्हणजे पूर्वी प्रश्न असायचे आणि मुलं पाठ करून आलेली उत्तरं परीक्षेमध्ये लिहायचे. तर आता या पाठ्यपुस्तकाने किंवा अभ्यास मंडळाने या आपल्या पुस्तकाच्या स्वरूपात जसा बदल केला तसा त्यावर प्रश्न विचारण्याचा त्यांनी त्यामध्येही बदल केलेला आहे. त्याच्यात त्याने असं म्हटलेलं आहे की तुमची म्हणजे विद्यार्थ्यांची आकलन शक्ती, विचारशक्ती, कल्पना शक्ती वाढावी आणि सृजनशीलता त्यांच्यातली विकसित व्हावी या हेतूने या सगळ्या त्याच्या खाली त्याला नाव त्यांनी कृती असं दिलंय. स्वाध्याय किंवा प्रश्न पत्रिका असं काही पूर्वीसारखं न लिहिता कृती असं म्हटलंय. ते पण त्याच्या मागे हेतू असा असेल की ही एक साहित्यिक किंवा भाषिक कृती मुलांकडून व्हावी. तर यामध्ये मुलांना शिक्षक तर शिकवतच असतात, घरामध्ये पालकही शिकवत असतील, कोणी क्लासला जात असेल तर त्यांना तिथेही समजत असतील गोष्टी. पण स्वयं अध्ययन म्हणजे स्वतः शिकणं ही गोष्ट आहे, ही खूप जास्त महत्वाची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुलांनी अधिक डोळसपणे त्याच्यावर विचार करावा आणि समजून घ्यावं. मी त्यातल्या उद्देश जे आहेत त्यातल्या एका गोष्टीविषयी सांगते की मुलांची आकलन शक्ती वाढावी. आता आकलन म्हणजे काय
तर आपल्याला साध्या एका शब्दात उत्तर सांगता येईल की समजणे, म्हणजे ती गोष्ट किंवा कविता समजणे, धडा समजणे, त्यातल्या कठीण अर्थांचे शब्द, कठीण शब्दांचे अर्थ समजणे. तर आकलन म्हणजे आहे असं एवढंच नाहीये, तर आकलन म्हणजे त्या कवितेच्या आगे मागे जे काही आहे ते सगळं समजणं, त्या पाठ्यपुस्तकाविषयीच समजणं. आणि यामध्ये तर त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की मुलांना भाषेचं ज्ञान व्हावं. पूर्ण पुस्तकात निर्मिती अशी आहे किंवा त्यातल्या कविता पाठ याची निवड करताना हेतू पुस्तक निर्मिती करणाऱ्यांचा हा आहे की मुलांना मराठी भाषा कळावी, मराठी भाषेचं स्वरूप कळावं, मराठी भाषेतल्या सगळ्या लेखांचं, साहित्यातल्या विविधतेचं दर्शन त्यांना घडावं, हा हेतू आहे. त्यामुळे एक सगळ्या याचा एकत्रित परिणाम जो तुमच्यावर होईल आणि तुम्हाला भाषा समजेल ती, ते सगळं म्हणून त्याला आकलन असं म्हणता येईल. त्यामुळे फक्त एक कविता आणि त्यात एखादा प्रश्न एवढंच तुम्ही आपलं दृष्टिकोन न ठेवता पूर्ण सगळ्या याचा सगळ्याचा विचार करावा आणि त्याच्या वर लक्ष द्यावं. दुसरं म्हटलंय विचारशक्ती वाढावी. तर विचारशक्ती म्हणजे कसं की कुठल्याही पाठात किंवा कवितेचे जो विषय असेल त्या अनुषंगाने तुम्ही अधिक विचार करावा. त्या पाठात सांगितलेला असेल तेवढाच विचार न करता त्याच्या अनुषंगाने अजून तुमचा असा स्वतंत्र विचार करावा. म्हणजे आता याच्यामध्ये एक पत्र आहे आपल्या अरविंद जगताप यांचं, आणि ते पत्र आहे की शाळेतल्या शिपायांनी मुलांना उद्देशून ते लिहिलेलं आहे. तर ही कल्पना जी आहे म्हणजे मुळात पत्र लिहिण्याची, आणि ते पत्र सुद्धा शाळेतल्या शिपायांनी लिहिणं, आणि त्यांनी आतापर्यंत त्याच्या नोकरी काळामध्ये विद्यार्थी आलेले गेलेले बघितले, तर त्यांनी जे मार्गदर्शन केलं, तर हा एक खूप वेगळा विचार आहे. या मधून म्हणजे त्या पत्रामध्ये जो मुद्दे मांडलेले आहेत ते तर महत्वाचे आहेतच, पण एक शिपाई देखील कसा त्याच्यामध्ये नोकरीमध्ये गुंतलेला असेल आणि त्यामध्ये सगळा पूर्ण त्यांनी आपली आयुष्य घालवलं असेल, तर तो मुलांशी किती आपुलकीने आणि यांनी तन्मयतेने बोलू शकेल हे देखील तुमच्या लक्षात येईल. आणि मुख्य म्हणजे मला असं वाटलं त्या तो पाठ ऐकताना वाचताना की शिपायाच्याकडे साधारणतः एक गौण म्हणजे घटक, शाळेमध्ये कसं शिक्षक आणि विद्यार्थी आणि मुख्याध्यापक किंवा अशा लोकांचा जास्ती करून लक्षात घेतली जातात, पण शिपाई हे एक गौण घटक असतात. पण या पत्रात अरविंद जगताप यांनी या महत्वाच्या म्हणजे या घटकाचंही महत्व लक्षात आणून दिलंय. तर विचारशक्ती म्हणजे मला हे लक्षात आणून द्यायचंय की विचार म्हणजे आपण फक्त तेवढ्यापुरता न करता त्याच्या आजूबाजूचा सगळा विचार करायला पाहिजे आणि आपली विचार करण्याची क्षमता ही वाढवायला पाहिजे. आणि हे पाठ किंवा कविता हे जे असतं हे विस्तारण्यासाठीची निमित्त असतात. म्हणजे त्याचा टेकू धरून त्याचा आधार घेऊन तुम्ही पुढे चालायचं असतं. आणि कल्पनाशक्ती म्हणजे या सगळ्या पाठांच्या खाली जो कृती स्वाध्याय दिलेला आहे त्याच्यामध्ये तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल अशी सगळी ती रचना केलेली आहे. त्याविषयी आपण नंतर बोलूया.
आणि सृजनशीलता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या सगळ्या भाषेच्या अभ्यासातून, मराठी हा विषय अभ्यासाला आहे, त्याच्या अभ्यासातून तुम्हाला स्वतःला काहीतरी म्हणता यावं. म्हणजे आपण मनात असलेल्या गोष्टी तर बोलतोच किंवा एकमेकांना सांगतो, आई वडिलांना सांगतो, शिक्षकांना सांगतो, पण आपल्या मनात काय आहे ते साहित्य कृतीच्या आकृतीबंधात लिहिता येणं, व्यक्त करणं, ही याला साधारणतः सृजनशीलता असं म्हणतात. म्हणजे एक त्याला कलाकृतीचं, म्हणजे सुरुवातीला अगदी हे छोटी असेल किंवा कच्ची, अर्धी कच्ची असं स्वरूप असेल, पण ती सुरुवात करणं महत्वाचं असतं. मग हळूहळू त्यामध्ये अधिक प्रगती आणि विकास असं होत राहतं. तर या सगळ्या गोष्टी आपल्यात विकसित व्हाव्यात, आणि हे सगळं कोणी फक्त शिक्षक येऊन करतील असं म्हणून वाट न बघता हे आपलं आपण समजून घ्यायचं आहे. स्वयं अध्ययन हे त्यातलं महत्वाचं आहे. तर या गोष्टीकडे मी सुरुवातीला तुमचं लक्ष वेधलेलं आहे. आणि या कुमार भारतीच्या प्रस्तावनेमध्ये हे म्हटलंय, जर तुम्ही कोणी वाचली नसेल प्रस्तावना तर आता वाचा आवर्जून. त्यानंतर हेतू काय आहे ते भाषा विषयक क्षमता कुठल्या कुठल्या वाढल्या पाहिजेत मुलांच्या किंवा त्यांच्यात निर्माण व्हायला पाहिजेत, हे सगळं एक त्यांनी चार्ट दिलाय. तर त्याच्यामध्ये संवाद साधता येणं, आपल्या मनात काय असेल ते दुसऱ्याला सांगता येणं, पटवून देणं, मुद्दे मांडता येणं, या गोष्टी आहेत. तसंच पद्य प्रकारांना चाली लावून सादर करता येणं. तर साधारणतः म्हणजे आता आपण सुरुवातीला ही कविता ताल लावलेली ऐकली, तर ही संगीतकारांनी लावलेली चाल आहे. ती आता आपण वाद्य वगैरे काही त्याच्यासोबत नव्हती, त्या नुसत्या आवाजातच ती गायली गेली. पण ती चालीत गायल्या गेल्यामुळे आपल्याला काय त्यातलं वेगळेपण लक्षात आलं की नुसती कविता शब्द आपण वाचतो तेव्हा कळला आशय हा चालीत ऐकल्यामुळे आणखीन जास्त मनापर्यंत जाऊन पोचतो. त्यातल्या जे शब्द आहेत म्हणजे मनात अर्थ जन्मांचे असं ते अशा ज्या काही त्यातल्या संकल्पना आहेत त्या त्यातल्या चालीमुळे एक अधोरेखित झाल्यासारखा होता. तर हा एक भाग झाला. म्हणजे संगीताचं ज्ञान काही सगळ्यांना असेल असं नाही, पण प्रत्येक रचनेला म्हणजे कवितेच्या ही कविता ही अष्टाक्षरी छंदामध्ये आहे. तर प्रत्येक अशा रचनेला त्याची अशी एक चाल असते. म्हणजे संगीतकार लावतो ती वेगळी आणि या छंदांची म्हणून एक चाल असते. म्हणजे अभंग छंद असतो, षडाक्षरी असतो, तसा हा अष्टाक्षरी आहे. आणि मग इतर जी वृत्त आहेत वेगवेगळी त्या वृत्तांची देखील स्वतःची असे चाल असते. आणि मुक्त छंदाची एक अंतर्गत लय असते. तर आता ही या कवितेची मूळ छंदाची चाल अशी आहे, चाल किंवा लय आपण म्हणूया. खोद आणखी थोडेसे खाली असते पाणी, धीर सोडून भारी खोटी नसतात नाही. ही अष्टाक्षरी कवितेची लय आहे. तर या निमित्ताने एक तुम्हाला अजून तुमच्यातल्या सृजनशीलतेला वाव मिळावा किंवा चालना मिळावी म्हणून मी असं सुचवते की यातली दुसऱ्या कडव्यातली जी पहिली ओळ आहे, घट्ट मिटू नये ओठ, ही एक ओळ लक्षात घ्या आणि त्याच्या पुढे तुम्ही तुमची कविता लिहा. मग 4 ओळीची असली 8 ओळीची असली तरी चालेल. आणि तुमच्या शिक्षकांना किंवा पालकांना
मित्रांना दाखवा. मला पाठवली तरी चालेल. माझा नंबर वैशाली मॅडम कडून तुम्ही घेऊ शकता. तर हा एक गृहपाठ मी तुम्हाला सुरुवातीला देऊन ठेवते. तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे यावर विचार चालू ठेवा. आणि आपला हा आजचा संवादाचा संपत येईल तेवढ्या वेळामध्ये देखील जर काही जणांना त्याच्यावर काही 4 ओळी सुचल्या तर त्या तुम्ही मला लगेच पण वाचून दाखवू शकता. या कवितेच्या खाली, म्हणजे प्रत्येकच पाठाखाली QR कोड आहे. तुम्ही बघितलंय का त्याच्यामध्ये असा कसा असतो? हा, तर ह्या QR कोडला आता तुम्हाला सगळ्यांना मोबाईल वापरणं आणि त्याच्यावर शिकणं हे समजायला लागलेलं आहे. तर या प्रत्येक पाठाच्या खाली जो QR कोड आहे त्याच्याशी प्रत्येक लेखकाचे त्याचं मनोगत त्याच्यामध्ये व्यक्त केलेला व्हिडिओ त्याच्याशी लिंक केलेला आहे. मी माझ्या या कथेविषयी मी जे बोललेली आहे ते केलेला व्हिडिओ या QR कोड वरून तुम्हाला तो ऐकता येईल, म्हणजे केव्हाही. तर तुम्ही बघितला नसेल तर तुमच्या शिक्षकांना किंवा त्यातल्या जाणकार लोकांना विचारा की तो कसा बघायचा. म्हणजे त्याच्यासाठी एक ॲप तुमच्या मोबाईलमध्ये पाहिजे आणि ते त्याच्यात नुसतं असं धरलं की ती लिंक तुम्हाला दिसेल आणि तो व्हिडिओ ऐकता येईल. तर आत्ताचं जे काही आधुनिक असं आहे त्या सगळ्याचा उपयोग या पुस्तक निर्मितीच्या वेळेला या पाठ्य पुस्तकाच्या निर्मितीतल्या सगळ्या शिक्षकांनी केलेला आहे. तर जे कृती म्हणून तुम्हाला या धड्याखाली कवितेखाली जे दिलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आपण एक गोष्टी बघत जाऊ की योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा, असं पहिलं आहे. खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे असं म्हटलं आणि त्यांनी 3-4 त्याला पर्याय दिलेत की विहीर खोदणे, विहीर आणखी खोदणे, जिद्दीने आणखी प्रयत्न करणे, घर बांधणीसाठी खोदणे, वृक्ष लागवडीसाठी खोदणे, असे त्यांनी वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर कवितेतला अर्थ जो आहे तो म्हणजे आपण 2 पातळ्यांवर प्रत्येक गोष्टीचा अर्थ असतात. एक शब्दशः अर्थ असतो आणि एक त्यातला सूचित अर्थ असतो. आता यातला सूचित अर्थ आहे तो जिद्दीने आणखी प्रयत्न करणे असा आहे आणि खोदणे ही त्यासाठी वापरलेली प्रतिमा आहे. म्हणजे कुठली पण हे करायचं ज्याचा विहीर तर त्यात पाणी मिळवणे हा हेतू असतो आणि मग ती विहीर खोदत जातात. तर ते पाणी लागेपर्यंत खोदण्याचे प्रयत्न चालू राहतात. तर आता पाणी लागणे हे देखील एक प्रतिमा आहे आणि त्याच्यातून असं सूचित होतं की आपल्याला काहीतरी हवं असेल ते मिळवणे. म्हणजे याच्यात असंही होतं की स्वतःला आपण खोदत गेलं तर आपली आकलन शक्ती वाढेल. तर खोदणे या शब्दाचे असे वेगवेगळे अर्थ तुम्ही लक्षात घ्या आणि यामध्ये जे दिलेले पर्याय आहेत त्याच्या पलीकडे अजून काही मिळतं का, तुमच्या लक्षात येतं का, त्याचा विचार करा.
दुसरं म्हटलंय गाणे असं ते मनी म्हणजे काय. तर मन आनंदी असते, गाणे गाण्याची इच्छा असते, मनात नवनिर्मिती क्षमता असते, गाणी लिहिण्याची इच्छा असते. तर याच्यामध्ये अजून याच्याशिवाय अजूनही तुम्ही काही त्याच्यातनं अर्थ काढू शकता. आता एखादी कविता समजून घ्यायची म्हणजे शिक्षकांनी शिकवली किंवा आता मी तुमच्याशी संवाद साधते, मी लिहिली आहे ही कविता म्हणून मी या कवितेविषयी काही सांगेन, तर तेवढाच अर्थ फक्त त्याचा आहे असं धरून चालू नये. त्या कवितेतनं आणखीन स्वतःचा एक अर्थ असतो, तो लक्षात घ्यायला पाहिजे. माझी एक कविता आहे या संदर्भात, ती मी वाचून दाखवते. कवितेला तर नाहीच, कवितेखालीही नसावे कोणाचे नाव, नसावे तिला कुठल्याच संदर्भांचे आवरण, नुसते रुळावे तिने ओठांवर आपल्या सहज लयीत, जात्यावर म्हटल्या जाणाऱ्या अनाम ओवीसारखे, असावे तिने अलिप्त निरामय एखाद्या शांत सरोवरासारखे. म्हणजे कविता कशी असावी ते लिहिलंय. जितकी भेदक नजर जाणवावेत तितके खोलातले आशयाचे तरंग. ते वाचणाऱ्याची दृष्टी जितकी तीव्र असेल किंवा संवेदनशील असेल त्याप्रमाणे त्याला त्यातला आशय लक्षात येईल. थेट स्पर्शावे तिने मनातल्या संदिग्ध आशयाला, थरथरावे काही खोलवरचे, जे ते वाचताना आपल्या मनातलंही काही जे सुप्त आहे ते जागृत व्हावं. अक्षरातून उठून घर करावे मिटलेल्या काळजात, मी उमलवावेत भावफुले सगुण रूपात. म्हणजे नवनिर्मिती व्हावी ते वाचून, ती कविता वाचून. आणि शेवटी म्हटलंय, शब्दांचे पूत धरून निघालेल्या प्रत्येकाला लागू नये एकाच अर्थाचे गाव. शब्दांचे बोट धरून निघालेल्या प्रत्येकाला लागू नये एकाच अर्थाचे गाव. कवितेला तर नाहीच, कवितेखालीही नसावे कोणाचे नाव. म्हणजे या दोन ओळी खूप महत्वाच्या आहेत की शब्दांचे बोट धरून निघालेल्या प्रत्येकाला लागू नये एकाच अर्थाचे गाव. म्हणजे या कवितेतून फक्त एकच एक अर्थ शिक्षकांनी सांगितलेला किंवा स्वतः कवीने सांगितलेला तेवढाच त्याचा अर्थ आहे असं नाही. तर त्या शब्दांचं बोट धरून आपण स्वतः चालत असताना त्याच्यात आपला अर्थ आपल्याला उमगला पाहिजे आणि ती एक आपली स्वतःची निर्मिती होऊ शकते आणि ती कविता पण होऊ शकते. असं कवीला आधी कविता सुचते तेव्हा अगदी मनात येते आणि मग तो त्याला शब्दरूप देतो. तर तो कवितेचा एक जन्म असतो. पण तेव्हा तुमच्यासारखी सगळी मंडळी त्याचा आस्वाद घेतात आणि त्यातनं स्वतःच्या आकलनाची एक कविता त्यांच्या मनात समांतर कविता तयार होते. तर तो कवितेचा दुसरा जन्म असतो. तर एका कविता द्विज असते असं त्याला म्हणता येईल. तर ही जी आस्वादातून निर्माण केलेली कविता आहे ती आपल्या वाचकाची किंवा रसिकाची स्वतःची निर्मिती असते. तर कविता समजून घेताना तुम्ही या पातळीपर्यंत जायचा प्रयत्न करावा. या कृतीमध्ये दुसरा मुद्दा आहे मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना. हे आपण वरती आलेलं आहे, ते अधिक विस्ताराने लिहावं अशी अपेक्षा असेल.
पुढे म्हटले की कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ त्यांच्या जोड्या लावा. तर संकल्पना दिल्या त्यांनी. नाणी सारी खोटी नसतात नाणी, घट्ट मिटू नका ओठ, मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, आणि उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तरी. तर या मगाशी मी म्हटलं तसं याचा एक शब्दशः अर्थ असतो आणि सूचित अर्थ असतो, आणि पूर्ण कवितेचा जो काही अर्थ आहे किंवा त्याच्यातनं काय सांगायचं आहे असं जे आपल्याला समजत जातं त्याच्याला अनुसरून या सगळ्या ओळींचे अर्थ आपल्याला ठरवता येतात. तर त्या सारी खोटी नसतात नाणी म्हणजे काय, सगळे लोक फसवे नसतात, म्हणजे सगळे आपल्याला जसे कधी कटू अनुभव आलेले असतील तर तसंच काही सगळं असत नाही. म्हणजे इथे नाणी हा शब्द आहे तो एक प्रतिकात्मक असा आहे, आणि त्यातनं आपल्याला येणारे अनुभव किंवा आपल्याला भेटणारी माणसं ही सगळी काही वाईट नसतात हा त्याच्यातनं सूचित केलेला अर्थ आहे. तर असे याच्यातले जे सूचित अर्थ आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. पुढे म्हटले की कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. संयमाने वागा, सकारात्मक राहा, उतावळे व्हा, नकारात्मक विचार करा, हुरळून जा, संवेदनशीलता जपा. तर या ठिकाणी अशी 10-12 वाक्य घातलेली आहेत. तुम्हाला एक गंमत म्हणून असं मी सांगेन की त्या कृतीसाठी ह्या ज्या गोष्टी त्यांनी म्हणजे अभ्यास मंडळांनी तुमच्या समोर ठेवले, तर तुम्ही शाळेमध्ये असे हे असतं की कधी कधी मुलांनी शिक्षक म्हणून एक दिवस काम करायचं असं असतं. आमच्या वेळेला असं होतं शिक्षक दिन म्हणून. तसा आता सध्या आहे का नाही मला माहित नाही, पण तुम्ही स्वतःची खेळ म्हणून असं करून बघायचं की यांनी ही जी वाक्य काढली आहेत तसे आपल्याला अजून काय काढता येतात. म्हणजे हा एक तुमच्या कल्पनाशक्तीला, सृजनतेला, तुमच्यातल्या सृजनशीलतेला एक चालना मिळण्यासाठी मी हे सुचवते की प्रश्न आपले आपण तयार करायचे आणि आपले आपण उत्तरं द्यायची. आणि शेवटी त्यांनी घातलंय काव्य सौंदर्य. खालील ओळींचे रसग्रहण करा, धरा लागेल तर तिथे खोद आणखी जरासे, अर्थ जन्मांच्या आहेत तर त्यातलं सौंदर्य उलगडून दाखव. तर या आतापर्यंतच्या तुमच्या म्हणजे शाळा आता सध्या सुरू होऊन किती दिवस झालेत किंवा काही मला कल्पना नाही, परीक्षा ही काही माहिती नाही मला, पण काही तुमचा आतापर्यंत याच्यावर अभ्यास आणि विचार झालेला असेल त्या अनुषंगाने, आणि मी आता जे बोलले त्या अनुषंगाने आपण संवाद साधूया. सर्वप्रथम मॅडम आपण ही जी कविता आहे ती लाहो या कविता संग्रहातून घेतलेली आहे. लाहो या शब्दाचा अर्थ आपण व्यक्त करावा. लाहो म्हणजे ध्यास असा अर्थ आहे, आणि हा तुकारामांच्या गाथेमध्ये मला मिळाला. तो आपल्याला सगळ्यांना पसायदानामध्ये माहिती असतो, जो दे वांछील तो ते लाहो. लाहो शब्दाचा अर्थ ध्यास असा आहे, आणि संत तुकाराम हे संत होते आणि याच्या त्यांच्या विषयी तुम्हाला थोडीफार माहिती तर असते. तर ते विठ्ठलाचे भक्त होते आणि ईश्वर भेटीची त्यांना ओढ होती आणि त्याचा तो ध्यास होता. आता ईश्वर भेट म्हणजे काय, तर ईश्वर म्हणून असं काही ते मूर्तीखेरीज अजून काय असेल ते काही कोणाला माहिती नाहीये, आणि त्यात पण म्हणजे गाथेमध्ये पण तसं कळत नाही. तर विठ्ठल भेट म्हणजे आपल्याच
स्वतःतलंच एक महत्तम रूप किंवा अतिशय प्रगल्भ उन्नत झालेलं रूप म्हणजे तुकारामांचा अभंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अणुरणीया थोकडा तुका आकाश आहे वढा. म्हणजे अगदी आपण छोटा माणूस असलेली व्यक्ती हे तुकोबा ते विठोबा असा तो प्रवास आहे. तर हे सगळं म्हणजे एक आंतरिक परिवर्तन आहे असं मला वाटतं. आणि ह्या आंतरिक परिवर्तनासाठीचा हा ध्यास आहे. त्याच्यासाठी त्यांनी लाहो हा शब्द वापरलाय आणि अनेक अभंगामध्ये त्याचा तो शब्द आलेला आहे. आणि गाथा वाचत असताना आणि त्यातला हा सगळा आशय आणि आशयाचा महत्व माझ्या लक्षात आल्यावर मी माझ्या संग्रहाला ते नाव दिलं. धन्यवाद मॅडम. आता वाचलेली कविता पण त्यातली. हो, बरोबर आहे मॅडम. एक कवयित्री या नात्यानं आपण खोद आणखी थोडेसे या कवितेबद्दल नेमकं काय सांगाल? एक कवयित्री या नात्यानं. यामध्ये तर कविते सुरुवातीला खोदा आणखी थोडेसे म्हणजे प्रयत्न कर, आपल्याला जे काही हवं असतं त्यासाठी प्रयत्न करत राहा, निराश होऊ नको, सगळं काही होतं नसतं काही. घट्ट मिटू नये ओठ गाणे असं गमनी, म्हणजे आपल्या मनात काही ना काहीतरी गोष्टी असतात ते आपल्याला कळत नाही किंवा कळलं तरी ते कुठल्या शब्दात सांगावं ते कळत नाही किंवा कुणाला सांगावं ते समजून घेणारं कोण असं आपल्याला भेटत नाही. अशा वेगवेगळ्या कारणाने आपण व्यक्त व्हायचं राहतं. तर ते तुम्ही तसंच ठेवू नका. आपल्या मनात गाणं असतं ते ओळखा आणि ते त्यातून ते व्यक्त करा. आणि पुढल्या ओळी आहेत, आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. तर ते आपल्या मनात असतं ते कसं असतं त्याचं एक उदाहरण किंवा एका ह्याने प्रतिमेतून ते सांगितलेलं आहे की आपण आपल्या भोवती बरेच झाडं वेली वृक्ष बघत असतो आणि दर ऋतूमध्ये वेगवेगळं दर्शन आपल्याला होत असतं. पानगळीमध्ये सगळी पानं हळूहळू करून गळून पडतात. तर बारकाईने जर बघितलं तर प्रत्येक गळणाऱ्या पानांच्या ठिकाणी एक पानगळ खूण शिल्लक असते. म्हणजे पानं नुसती गळत नाही तर ती आपली गळण्याची खूण ठेवून जातात आणि त्या खुणेतून, त्या जागेतून, त्या बिंदूतूनच नवीन पानं उगवतात. तर वर्षानुवर्षे आपण हे दृश्य बघतो आणि पानं गळतात, नवीन येतात. तर त्या मुळापासून वरपर्यंतच्या गुन्ह्यामध्ये किती जन्मांचा अर्थ असेल, म्हणजे किती किती दुःख असेल किंवा किती काय काय सांगण्याची असोशी असेल की प्रत्येक वेळेला इतकी पानं मोजता येत नाही, इतकी पानं गळतात आणि परत परत ती उगवून येतात. हे मी एक उदाहरण दिले. तसं आपल्या मनात काही ना काहीतरी असतंच आणि ते आपण घट्ट म्हणजे तोंड बंद ठेवून किंवा न बोलता निमूट राहून ते मनातल्या मनात ठेवू नये, तर ते व्यक्त करावं. पुढे म्हटलंय, मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळी तर घ्यावी मनातली तळी. तर काही बोलायचं नाही, करायचं नाही आणि झाकली मूठ सव्वा लाखाची असं म्हणून आपलं गप्प राहायचं. तर ती मूठ उघडून बघावं की त्यात काय आहे. भलेही ती रिकामी आहे असं आपल्याला कळेल किंवा त्यात अपेक्षित ते सगळं नाहीये असं कळेल, परंतु ते तुम्ही जाणून घ्या की काय आहे आपल्यात. म्हणजे उघडून पहा म्हणजे काय, आपल्या आतमध्ये तुम्ही डोकावून बघा आणि समजून घ्या की आपल्यामध्ये काय आहे, आपल्या क्षमता काय आहेत, आपण काय करू शकतो आणि अजून काय आपल्याला करता येईल, काय
आपल्यात उणीवा आहेत, त्यासाठी आपल्याला काय करायला हवं हे सगळं तेव्हाच कळेल जेव्हा आपण मूठ उघडून बघू, आणखीन त्यातलं रिते पण समजून घेऊ. आणि मग त्या आतल्या खोलातल्या आपल्या ज्या क्षमता आहेत, ज्या सुप्त स्वरूपात आहेत, त्या आपल्याला आपल्या ओंजळीत घेता येतील. आणि शेवटी म्हणलंय, धरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. इथे जरासे, थोडेसे हे शब्द फार महत्वाचे आहेत, की खूप प्रयत्न करतो आपण आणि एखाद्या क्षणी दमून कंटाळून की आता काही नाही जमणार असं वाटून आपण थांबतो. तर तोच क्षण खरं धीर गोळा करण्याचा असतो आणि त्याच्या पुढे थोडंसं जर आपण प्रयत्न केले तर आपल्याला अपेक्षित यश मिळू शकतं. तर जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. तर जगण्याचा म्हणजे फक्त कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठीच्या प्रयत्नांपुरतं हे नाहीये, तर एकूणच सगळं आपलं जगणं जे आहे त्यासाठीच बळ अशा प्रकारचं लागत असतं आणि ते आपण मिळवावं लागतं. तर साधारण कवितेचा असा भावार्थ. खूप छान मॅडम. या पाठ्यपुस्तकामध्ये खोद आणखी थोडेसे या कवितेच्या संदर्भात एक समर्पक अशा चित्राचा वापर केलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? त्याच्यात म्हणजे मला वाटतं ते विहिरीचंच चित्र आहे. हो. आणि ते समर्पक आहे, कारण त्याच्यामध्ये खोदण्याची पण प्रक्रिया त्यातनं दिसते आणि पाणी किती खोल आहे आणि किती जास्ती प्रयत्न करायला हवे तेही त्याच्यातनं लक्षात येतंय. त्यामुळे ते चित्र समर्पक आहे असं मला वाटतं. म्हणजे दृश्य स्वरूपात, म्हणजे जे माझ्या शब्दांमध्ये होतं ते चित्रकारांनी चित्राच्या स्वरूपात मुलांसमोर ठेवले. मॅडम, खोद आणखी थोडेसे ही कविता आपणाला नेमकी कशी सुचली किंवा या कवितेचा जन्म कसा झाला, याबद्दल काय सांगाल? नाही, ही खरं कसं असतं की कविता आपण, म्हणजे आता मी अनेक वर्ष कविता लिहिते आहे आणि कविता लिहिण्याची प्रोसेस चाललेली असते. तर प्रत्येक कवितेला काही असं एखादा प्रसंग घडतो त्यामुळे मला ही सुचली असं सांगता येत नाही. तर त्या एकूण आपल्या त्या विचाराचा, भावनेचा किंवा अनुभवांचा असा जो काही प्रवास चाललेला असतो त्यात केव्हा ना केव्हा काहीतरी आपल्याला वाटतं आणि ते आपण व्यक्त करतो. म्हणजे आणि हा एक विकासाची वाटचाल असते कविता लेखन किंवा कुठलंही लेखन ही. आणि त्यामध्ये कवी आणि लेखक हे स्वतः लेखनाबरोबर विकसित होत असतात. तर अगदी सुरुवातीच्या एका कवितेत मी म्हटलं होतं की नको खोदूस मनाला उगा लावून या बळ, पोखरून आकाशाला कधी लागेल का तळ. तर त्यावेळेला माझी मानसिकता अशी असेल, म्हणजे ती फार जुनी कविता आहे, की विचार करून काही उपयोग नाही आणि आपण स्वतःला असं खोदून काय मिळणार आहे आपल्याला. आणि आकाश पोखरून आकाशाला कधी लागेल का तळ, म्हणजे हे सगळं असं पोकळ आहे असं त्याच्यातनं तो भाव थोडाफार एक नकारात्मक होता. आणि काही कालावधीनंतर माझे विचार बदलले असतील, अनुभव आले येत गेले असतील, त्याच्यातून मला हे जाणवलेलं आहे की खोद आणखी थोडेसे खाली असते पाणी. म्हणजे ज्या माझ्या मानसिकतेतून पहिल्यांदा असं लिहिलं गेलं की नको खोदूस मनाला, त्याच मानसिकतेतून असा आलेला आहे की आणखी थोडेसे. तर ही खोदणे ही जी प्रतिमा आहे ती एखाद वेळेस तो त्या प्रवासातला पुढला टप्पा व्यक्त करणारी असेल. म्हणजे याला निमित्त असं नाहीये, तर हा माझा
एक प्रवासच आहे, वैचारिक म्हणा, भावनिक म्हणा, हा प्रवास आहे. आणि त्यातली या पुढल्या टप्प्यावर मला लक्षात आलेली ही गोष्ट आहे की पुन्हा आणखी थोडीशी. मॅडम, आपलं बालपण आणि लेखन प्रवास याबाबत काय सांगाल? म्हणजे नेमक्या कोणत्या वर्षापासून आपण लेखनाला सुरुवात केली आणि त्यासाठी नेमकं आपल्याला कोणाचं मार्गदर्शन मिळालं का उत्स्फूर्त आपल्यामध्ये तो गुण होता? लहानपणापासून मी काही लिहायला नाही लागले. आता मी सुरुवातीला बोलले तसं की शाळेत असताना मी भाषा विषयांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं. म्हणून मी मुलांना आता सांगितलं की तुम्ही तसं करू नका. कारण साधारणतः शाळेत असताना मार्क, टक्केवारी त्याच्यावर म्हणजे त्यानुसार प्रवेश मिळणं हे सगळं अवलंबून असतं. त्यामुळे साधारणतः जे स्कोरिंग विषय असतात म्हणजे गणित, सायन्स, संस्कृत असेल का नाही आत्ता माहित नाही, पण अशा विषयांचा मुलं अभ्यास करतात आणि आपली टक्केवारी वाढवायचा प्रयत्न करतात आणि भाषांमध्ये कमी मार्क मिळतात साधारण, तर भाषेकडे दुर्लक्ष होतं. तर त्यानुसार माझंही तसंच होतं की मला आवडत नव्हत्या भाषांचा अभ्यास करणं. गणित, सायन्स आवडत होतं तर तेच फक्त मी करायची. त्यामुळे शाळेत, कॉलेजमध्ये पण मी नंतर B.Com झाले तर तिथेही काही साहित्याचा विषय नव्हता. मी फारच उशिरा म्हणजे 35 नंतरच लिहायला लागले आणि विचार आणि आपलं आपलं जे आंतरिक संवाद ते माझं चालूच होतं असणार, म्हणजे कारण मी लिहायला लागल्यावर खूप लिहिलं गेलं. खोद आणखी थोडेसे या कवितेच्या अनुषंगानं तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नेमका कोणता संदेश द्याल? म्हणजे प्रयत्नशील राहा हा तर अगदी उघड त्यातला संदेश आहे की तुम्ही निराश होऊ नका आणि सतत तर याच्या जोडीला मी एक असं सांगते की आपल्याला साधारण यश म्हणजे काय हे जे काही साधारणतः आपल्या समोर गणित असतं की चांगले मार्क मिळणं, चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं आणि चांगली नोकरी मिळणं, तर हे म्हणजेच फक्त यश असं नाहीये. तर मुळात यश म्हणजे काय, खरं यश म्हणजे हे पण समजून घ्यावं. आणि त्या क्षणी एखाद्याला अपयश आलं, अपेक्षित मार्क मिळाले नाही, तरी लगेच त्याच्यातून फार निराश न होता त्या अपयशाचं व्यवस्थापन करता येणं, त्याच्यातून वेगळा मार्ग काढणं आणि त्याने म्हणजे आता एखादा प्रवाह असतो, तो वाहत असतो, मध्ये जर त्याला काही अडथळा आला तर तो प्रवाह जिरून जात नाही, तर तो त्याला वळसा घालून पुढे जातो. तसं एखादा अपयश जर का आलं आपल्या वाट्याला तर तिथे अडून राहू नये किंवा काहीतरी विचित्र कृती करू नये, तर त्याला वळसा घालून पुढे जावं. तर मी म्हणजे हे सांगेन, प्रयत्न तर कराच, प्रयत्न करणं ही तर सगळ्यांच्या हातातली गोष्ट आहे. पण अपयश आलं तर त्याला कसं सामोरं जायचं याची देखील आपल्या मनाची तयारी पाहिजे. आणि त्यामध्ये तुम्ही त्यावर ते ओलांडून गेलात तर ते देखील एक मोठं यश आहे. त्यामुळे ही गोष्ट मी आवर्जून सांगेन मुलांना की अपयशाचं व्यवस्थापन करायला शिका. धन्यवाद मॅडम. साक्षी खोत. आज आसावरी मॅडमनी खोद आणखी थोडेसे या कवितेबद्दल खूप छान असा आमच्याशी संवाद साधला. या कवितेचा सरळ अर्थ तुम्ही आज आमच्या सोबत म्हणजे तुम्ही आज आम्हाला त्या अर्थ समजून सांगितला. त्याचबरोबर या कवितेमध्ये आसावरी मॅडमांनी प्रत्येक माणसाने जगण्याची उमेद धरून माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी हा खूप मोठा संदेश मॅडमांनी आम्हाला सांगितला. त्याबद्दल मॅडमांचे खूप खूप मनापासून आभार. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी संवाद साधला याबद्दल देखील तुमचे खूप खूप आभार. खरोखरच मॅडम, आज तुम्ही इथं उपस्थित राहून मराठी पाठ्यपुस्तकाचा नेमका उद्देश काय आहे
या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये विद्यार्थ्यांनी साध्य करावयाच्या क्षमता खोद आणखी थोडेसे ही कविता का समाविष्ट केलेली आहे? एक कवयित्री या नात्यानं खोद आणखी थोडेसे यातून सूचित करावयाचा अर्थ याबाबत खरं तर आपण सोदाहरण असं सुंदर मार्गदर्शन केलं. खरोखरच मॅडम खूप खूप धन्यवाद. आणि शेवटचा कार्यक्रम म्हणजेच आभार मी आमच्या प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी तन्वी मोरे हिला निमंत्रित करते की तिने सन्माननीय आसावरी काकडे मॅडम यांचं आभार व्यक्त करावं. मी खोद आणखी थोडेसे या कवितेतून म्हणजे जीवनात सकारात्मक दृष्टिकोन बाळगा, आत्मविश्वासी बना, देह चिकाटी सोड नका, हा तर तुम्ही खूपच मोलाचा संदेश या कवितेतून दिला आहे. तसेच तुम्ही आता तुमच्या मार्गदर्शनातून आम्हाला 10वीच्या बोर्डासाठी कसे यशस्वी व्हायचे, कसे मार्क मिळवायचे, म्हणजे प्रयत्नवादी व्हा आणि आपल्या विचारांना वाव द्या, हा तुम्ही खूप छान आम्हाला मोलाचा संदेशातून दिला. याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि तुम्हाला प्रत्यक्षात भेटण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहे आणि तुमच्या या बिझी शेड्यूल मधून तुम्ही आम्हाला एक मोलाचे मार्गदर्शन दिले, याबद्दल तुमचे मी आभार. धन्यवाद मॅडम. प्रशालेच्या वतीनं आपणाला खूप खूप शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी सुद्धा आपणाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.